अंबरनाथ पोलीस ठाण्यात 208 पैकी 174 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाहेरून मतदार आणल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। अंबरनाथमध्ये 208 महिलांकडून बोगस मतदानाचा प्रयत्न उघड झालाय। दिवसभर चौकशी करून पोलिसांनी संबंधित महिलांना आता सोडलंय। यावर रोहित पवारांनी काय ट्विट केलंय ते पाहूयात। अंबरनाथ नगर परिषदेत शिंदे सेनेने 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपचा आरोप आहे। इथंच भाजपच्या उमेदवारांना पैसे वाटताना अजितदादांच्या राष्ट्रवादीने दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिलंय। आणि नांदेडच्या धर्माबादमध्ये पैशांचा आमिष दाखवून भाजपने शेकडो मतदारांना कोंडून ठेवून लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडलाय। भाजपला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसलाय। हे असंच चालायचं असेल तर निवडणूक आयोगाने थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं।